सो लेट स्टार्ट. लाईट गिट सगळं ओके, थोडंसं वाटत राहिलं, गडबड झाली तर ॲडजस्ट करून घ्या यार. काल मॅच झाली, एकदम बढिया मॅच झाली आणि आपली टीम आता वर्ल्ड कपसाठी रेडी आहे. मला माहीत होते, मला गॅरंटी होती की कालच्या मॅचमध्ये आपली पूर्ण पॉवर पॅक टीम खेळणाऱ्या अक्षर पटेलसोबत जे कॉम्बिनेशन आहे ते. काल शेवटचा चान्स होता संजू सॅमसंगपाशी, पण तो त्यांनी गमावला. त्याने सिरीज गमावली. मागच्या वर्षीची पण सिरीज गमावली, या वर्षीची पण गमावली. काय म्हणू शकतो, मागच्या वर्षीचं नाही पण या वर्षी आता 5 चान्स भेटले यार, फुल बॅक सपोर्ट भेटला. आता नाही झाला तर नाही झालं, काय करू शकता. पण मी आता एवढं सांगून देतो की ईशान किशननं काल जी सेंचुरी मारली, त्या सेंचुरीनं झालं असं की आता त्याला कोणी खाली बसू नाही शकत. आता तो ओपनिंग करू राहिला आणि ते कधी क्लिअर झालं तर ज्यावेळेस संजूनी तयारी केली ती विकेट किपिंगची आणि संजूला नाही म्हटलं, संजूला थांबवलं आणि ईशान किशनला ग्लव्स दिले ते तिथं क्लिअर झालं होतं. आता संजू सॅमसंग हे ओपनिंग नाही करू राहिला ना विकेट किपिंग करू राहिला. संजू सॅमसंग चालला बाहेर, आपला तिलक वर्मा येऊ राहिला नंबर 3वर. काय नाव आहे, ईशान किशन करू राहिला ओपनिंग अभिषेक शर्मा सोबत. सो हे झाली टीम आणि हा आपला विषय सुरू. ठीक आहे. झालं असं की कालची जी मॅच होती त्याच्यात टॉस इंडिया जिंकली आणि इंडियानं म्हटलं की बा पहिले बॅटिंग करतो, बरं केलं. त्यांची ही पॉवर पॅक टीम होती, आपली ही पॉवर पॅक टीम होती काल एक. कारण की ते मॅच कशी मला का पॉवर पॅक खेळायचीच होती, शेवटची मॅच होती ते. त्यानं ऑल वर्ल्डला मेसेज केला की बा आम्ही तयार आहोत, बिलकुल तयार आहे. मग त्यानंतर झालं असं की भाई यार संजू सॅमसंग 6 बॉल 6 रन आउट. अभिषेक शर्मा 15 वर 30 आउट. पण अभिषेक शर्मा इंटेंट होता, कमीत कमी इंटेंट होता. रनाची एवढं काही नाही भाई, रन तर येऊन जाते पण इंटेंट पाहिजे ना. मग जे चालू झाले, अरे देवा, ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव जे चालू झाले कालच्या मॅचमध्ये, जे जे यांना मारणं चालू केलं, हो त्या मारलं काही भाऊ यार. पहिल्या 10 ओव्हरमध्ये इंडियाचे 100 रन होते, 102 रनवर 2 विकेटा. 2 विकेटा कोणाच्या, संजूच्या आणि अभिषेक शर्माच्या. हां, त्याच्यानंतर जे मारणं चालू केलं, जे धुणं चालू केलं त्याची लिमिट नाही यार, खरंच लिमिट नाही. पागल कुत्र्यासारखं मारलं त्यांनी. ते फ्रस्ट्रेट झाले ते सगळेजण की अरे ते डफीले 53 रन मारले, 53 रन. डफीले, सेंटनर 60 रन, मिचेल सँटनर, अरे भाई तगडा बॉलर आहे तो. फिलिप्स सगळे खोडून टाकले काल कोणीच नाही ठेवलं. काल त्यांची पुरी बँडच वाजवून टाकली आणि एवढी वाजवून टाकली की त्याची लिमिट नाही. म्हणजे ते तर बेबस झालते, ते तर खेळू असे राहिले की बा आता खेळा लागू राहिलं म्हणून खेळू राहिलं, नाही ते सोडून चालले गेले असते. रिॲलिटी आहे, ते सोडून चालले गेले असते. ईशान किशन आणि सूर्यकुमार यादवची झालेली पार्टनरशिप ते सगळ्यात बढिया पार्टनरशिप होती. 58 बॉलमध्ये 157 रन. बढिया यार, बढिया. ईशान किशननं दरवाजे खटखट आवाज गिवाज काही नाही गेला. त्यानं दरवाजा घेतला प्लेइंग 11मध्ये. असा जे असते ना किंवा प्लेइंग 11मध्ये यासाठी परफॉर्मन्स करावं लागते वगैरे वगैरे, सिलेक्टरच्या दोडा द्यायला लागते. त्यानं म्हणजे त्यानं एवढी खतरनाक मजबुरी आणून ठेवली. आता ईशान किशन खेळू राहिला. आणि जर आता ईशान किशन नाही खेळला मग ते इंडियन टीमसाठी चांगलं नाही आहे. आपण गिल्ले काबर काढलं होतं कारण की ते इंडियन टीमसाठी चांगलं नव्हतं. सेम तेच कंडिशन आहे, सेम तेच, बाकी काहीच फरक नाही आहे. याची रन नाही उरायले संजू सॅमसंगची, ईशान किशनची उरायले तर ईशान किशन खेळन, संजू सॅमसंग नाही खेळन, विषय खतम. काल जे मारलं त्याला दरिंदगी म्हणतात, दरिंदगी म्हणू शकतो आपण त्याला खाल उधळणं म्हणू शकतो, त्याला आपण तळपू मारणं म्हणू शकतो, त्याला म्हणजे मजाक बनवणं म्हणू शकतो. एवढं काही म्हणू शकतो आपण कालच्या गेमले. पण मला आताही असं वाटते की आपले ते तेवढे 30 रन बनले असते, 300 रनाचा टार्गेट तर काल फुटलाच असता जर रिंकू सिंगच्या जागी शिवम दुबे आला असता तर. रिंकू सिंगच्या जागी शिवम दुबे आला असता तर. पण रिंकू सिंगले पाठवायचं मागचं कारण हे होतं की रिंकू सिंगले जरासं पाहिजे ना यार, तो पहिल्या मॅचमध्ये खेळला होता, आता ते चौथी मॅच आणि 5वी मॅचमध्ये खेळला. तिला थोडा गेम टाईम पाहिजे, ते नाही काही एवढं म्हणजे प्रॅक्टिस पाहिजे असते जरासं कॉन्फिडन्स यासाठी.
म्हणून त्याला पाठवलं. आलं लक्षात. नाही तर जर रिंकू सिंगच्या जागी शिवम दुबे आला असता, ते काल 300 तर पक्के होते. मग पक्के होते. मग आणि ते जे धुतलं ओ, तो ईश सोडी एका ओव्हरमध्ये 29 रन मारले. एका ओव्हरमध्ये 29 रन. भाई त्याचा कॉन्फिडन्स खतम. ईशान किशन तो आवरून नाही राहिला, तो मारू राहिला. आणि तो एवढ्या हिशोबानं मारू राहिला. ओके. आणि एक गोष्ट सांगतो, मी विचार करा कोणाकोणापासून वाचाल. मी आताही तेच म्हणून राहिलो, कोणाकोणापासून वाचून घेसान. आता माहित आहे आता काय कंडिशन आहे. 2 ओपनर आहे आपले एकसारखे, अभिषेक शर्मा आणि ईशान किशन. दोघंही एकसारखे ओपनर आहे, काहीच फरक नाही आहे. तोही त्याच हिशोबाने खेळते, तोही त्याच हिशोबाने खेळते. दोघंही असेच आहे, एका इंटेंटनं खेळणारे आहेत ते दोघे जण. आणि ज्या दिवशी दोघे टिकले, मॅच खतम आहे. जर 2 ओपनर 10 ओव्हर टिकले आपले, मॅच खतम आहे रे. तिथं खतम आहे रे मॅच. म्हणजे त्या मॅचला समोर काही पाणीच नाही राहिलं. मग फॉर्मॅलिटीसाठी आहे किती 10 म्हणजे 10 ओव्हरमध्ये 10 20 30 रन बनवा आणि चालले जा. खतम आहे ते मॅच. जर आपले 2 ओपनर 10 ओव्हरसाठी टिकले तर. एवढी खतरनाक मॅच खेळू राहिले ते. 2 ओपनर एकसारखे ॲग्रेसिव्ह इंटेंट. तिसरा नंबरचा आपला तो स्ट्राईक सांभाळणारा आणि गेमला समोर घेणारा, चालवणारा तिलक वर्मा. याचा अर्थ असा नाही आहे गेमला समोर चालवणारा म्हणजे त्याच्याशी शॉट्स नाही आहे, तो ताकदनं खेळू नाही शकत, तो ॲग्रेसिव्ह खेळू नाही शकत. त्याच्याशी दोन्ही गेम आहे. 2 गेम म्हणजे असे की तो 22 बॉलवर हाफ सेंचुरी मारू शकते आणि तो शेवटपर्यंत टिकूही शकते. तिलक वर्मा आहे तो दोन्हीही गेम आहे. ज्या कंडिशन आहे त्या हिशोबाचा तो प्लेयर आहे. विषय खतम. जशी कंडिशन तसा प्लेयर. तिलक वर्माची क्वालिटी. सूर्यकुमार यादव तो तर भाई खतम झाला. आता सूर्यकुमार यादव पण एक गोष्ट सांगतो, सूर्यकुमार यादव आणि ईशान किशनची एक गोष्ट आहे. ज्या मॅचमध्ये ईशान किशनने रन मारले, त्या मॅचमध्ये सूर्यकुमार यादवने रन मारले. लकी चाम म्हणू शकता तुम्ही, त्याला काही म्हणू शकता, पण आहे एक गोष्ट आहे की बा ज्या मॅचमध्ये ईशान किशनने रन मारले, त्याच मॅचमध्ये यानंही रन मारले सूर्यकुमार यादवनं. बढिया. पण सूर्यकुमार आला फॉर्ममध्ये, ते पाहिजे होतं आपल्याला. कॅप्टन फॉर्ममध्ये असणं गरजेचं आहे भाई. कॉन्फिडन्स कमी होऊन जाते. एवढा 1 वर्ष कंटिन्युअस फॉर्ममध्ये नव्हता तो. 1 वर्ष, आता 1 वर्ष कंटिन्युअस फॉर्ममध्ये पाहिजे तो. धप मारावं त्यानं ताकदनं, काही विषय नाही आहे त्याचा. शिवम दुबे पास नाही लागत, बोलाच नाही लागत. हार्दिक पांड्या 1 नंबर. बॉलिंगमध्ये गडबड अशी झाली आपली की आपल्या बॉलर्सना खाल्ला भाई मार. मजाक नाही करत, मार खाल्ला बॉलरने. एवढा गंदा मार खाल्ला की त्याची लिमिट नाही. अर्षदीपच्या पहिल्या 2 ओव्हर ऐकताना थंड पडून जाणे माणूस. अर्षदीपने टोटल दिले 4 ओव्हरमध्ये 50 रन, 51 रन. पण भाऊनं घेतल्या 5 विकेटा. 5 विकेटा घेतल्या, 5 विकेटा. मजाक नाही यार. तिनं पहिल्या 2 ओव्हर सांगतो मी तुम्हाला. पहिल्या ओव्हरमध्ये अर्षदीपले पडले 17 रन, 1 विकेट भेटली. कोणाची? टीम शेफर्डची. 17 रन पहिल्या ओव्हरमध्ये, गेमच्या पहिल्या ओव्हरमध्ये. अर्षदीपने टाकली दुसरी ओव्हर, म्हणजे ते मॅचची होती 3री ओव्हर. त्याच्यात 23 रन आले. 23 रन. तो ॲनल आहे वाटते तो यार. तो पागल झालता. तो मारू राहिला ताकदनं, पण लय बढिया खेळू राहिला तो. 1 नंबर खेळू राहिला तो भाई. त्या ओव्हरमध्ये अर्षदीपच्या पडले 23 रन. म्हणजे टोटल किती 30 आणि 40 रन पहिल्या 2 ओव्हरमध्ये पडले. 40 रन पहिल्या 2 ओव्हरमध्ये, 40 रन. आणि शेवटच्या 2 ओव्हरमध्ये विचारावरून अर्षदीप सिंगची 3ऱ्या ओव्हरमध्ये आला 1 रन. आणि अर्षदीप सिंगच्या 4थ्या ओव्हरमध्ये आले 10 रन. तर शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 11 रन आणि 4 विकेटा. अर्षदीप सिंगची 3री ओव्हरमध्ये 2 विकेट आहे आणि 1 रन दिला फक्त त्यानं. आणि अर्षदीप सिंगच्या 4थ्या ओव्हरमध्ये 10 रन 2 विकेटा घेतल्या. अर्षदीप सिंगनं पहिल्यांदा पंजा खोलला भाई साहेब. एवढा तगडा खोलला की त्याची लिमिट नाही. हार्दिक पांड्याने जास्त नाही 2च ओव्हर टाकले. हार्दिक पांड्याने लय कव्हरअप केलं. हार्दिक पांड्याने गेमची 2री ओव्हर टाकली. पहिल्या बॉलवर छक्का काढला, बाकीचे 5 बॉल डॉट टाकले. बढिया. हार्दिक पांड्याने 4थी ओव्हर टाकली, म्हणजे 2री ओव्हर हार्दिक पांड्याची. त्याच्यात 10 रन गेले. 10 रन. विकेट एकही नाही भेटली, पण बढिया खेळला. जसप्रीत बुमराह सवय नाही अशी पाहायची.
एक दिवस कोणाचाही खराब जाऊ शकते यार, एवढा काही विषय नाही आहे. गेला खराब दिवस बुमराचा, का उराला गेला गेला, इट्स ओके, काही एवढा विषय नाही आहे. बुमरा आहे भाई, माहीत आहे आपल्याला बॉलरचं काम आहे मार खाणं. बुमरानं एवढी सवय लावून टाकली आपल्याला की मी कधी मार खातच नाही, तर हे पाहून असं ना थोडं वेगळं वाटतं. इट्स ओके, खराब दिवस गेला, काही विषय नाही. बुमरा ज्या वेळेस करायला पाहिजे त्यावेळेस बुमरा करून घेते, त्याचं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. आणि एवढं छाती तर काही आपटू नका की बा बुमरा आउट ऑफ फॉर्म आहे, बुमरा असं बुमरा तसं. नाही भाई, तो बुमरा आहे, तो बुमरा आहे, ठीक आहे. त्याला तर सोडून द्या तुम्ही, तो काही विषय नाही आहे आपला. त्याचा फक्त खराब दिवस होता, तो विषय असा आहे. वरुण चक्रवर्ती 4 ओव्हर 36 रन, 1 विकेट, 9ची इकॉनॉमी. वरुण चक्रवर्ती लिहिले पडली, 36 रन पडले ना, 9ची इकॉनॉमी. पण वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह आपल्याला एवढी सवय नाही ना यार दोघांना मार खाताना पाहायची. वरुण चक्रवर्ती पण, तुम्हाला एक गोष्ट सांगतो वरुण चक्रवर्तीची खासियत सांगतो. त्याच्या पहिल्या 2 ओव्हर पहा, वरुण चक्रवर्तीच्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये, पहिल्या ओव्हरमध्ये पडले वरुण चक्रवर्तीला 13 रन, दुसऱ्या ओव्हरमध्ये पडले 17 रन, टोटल झाले 20 आणि 10 30 रन. आणि मग त्याच्या शेवटच्या 2 ओव्हरमध्ये किती रे यार, 6 रन 5 रन, टोटल 11 रन पडले शेवटच्या 2 ओव्हरमध्ये. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 11 आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये 30 रन. कमबॅक केला भाई, कमबॅक केला, म्हणजे खतरनाक चालू आहे भाई आपला प्लेयर, त्याचा काही विषय नाही आहे. आणि सगळ्यात क्वालिटीची गोष्ट, सगळ्यात खतरनाक गोष्ट, अक्षर पटेल. हा इंजुरी होती भाऊ, वापस आला हा, एवढं बरं झालं. आणि कसं आहे माहीत आहे का, मी पहिलेच म्हटलं होतं की कोणाकोणापासून वाचसान. तुम्ही अर्शदीपले मारसान तर बुमरा खतम करम, बुमराला मारसान तर अर्शदीप खतम करम. दोघांपासून वाचले तर वरुण चक्रवर्ती आहे, वरुण चक्रवर्तीला मारलं तर मग कुलदीप आहे, कुलदीपले मारलं हार्दिक आहे, हार्दिकले मारलं अक्षर आहे. कोणी ना कोणी तर जीव घेणार तुमचा, तो तर काही विषयच नाही आहे. आणि सगळ्यांना मारलं तरीही शिवम दुबे, आणि मी मजाक नाही करू राहिलो, शिवम दुबे ही खतरनाक विकेट टेकर बॉलर आहे भाऊ. तो विकेटा घेऊन राहिला आणि सगळे झालेच. तर रिंकू सिंगही आहे आपल्यापाशी, रिंकू सिंगने काल विकेट घेतली, तर तो तर काही विषयच नाही आहे. पण अक्षर पटेल सगळ्यात पॉझिटिव्ह आहे भाई, आणि सगळ्यात बढिया प्लेअर म्हणजे अक्षर पटेल. मी काऊन म्हणून राहिलो माहिती आहे काय प्लेअर आहे यार तो, काय म्हणजे खतरनाक. पहिल्या ओव्हरमध्ये 9 रन अक्षर पटेलच्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये पडले 12 रन, पण विकेट घेतली. सगळ्यात इम्पॉर्टंट विकेट ॲनलची, फिन ॲनल आहे तो, फिन ॲनल भाई यार, लत खतरनाक खेळ राहिला तो. सगळ्यात महत्त्वाच्या विकेटा तिनंच घेतल्या, फर्गसन जाऊ दे त्याले, फिलिप्सच्या आणि त्या ॲनलची 2 विकेटा इम्पॉर्टंट होत्या, त्या 2 विकेटा घेतल्या अक्षर पटेलनं. बढिया बॉलर, एक नंबर बॉलर. 8ची इकॉनॉमी आहे त्याची, 8ची. अक्षर पटेल यार बॅटिंगनं सांगा नाही लागलं अक्षर पटेल काय तर, पण आता आय होप, मी अशी प्रार्थना करतो की अक्षर पटेलच्या बॅटिंगची गरज नाही पडावं. आणि समजा कधी पडली तर इंडिया त्यावेळेस चांगल्या कंडिशनमध्ये राहा की बा 250-300 रन आहे नाही किती 250 रन मारलेले आहे इंडियानं 15 ओव्हरमध्ये. बागेसमोर पाडवा काय वाढवायचे आहे तर तुम्हाला, तर असं काही होत असेल तर बॅटिंग आलीच चालते अक्षर पटेलची, पण बाकी फालतू बॅटिंग नाही आली पाहिजे. अभिषेक शर्मा बॉलिंगमध्ये पाहू राहिलो, पण फक्त इंडियाची बॉलिंग पाहू राहिलो, कारण की इंडियाच्या बॉलिंगनं काल भाई मार खाल्ला जरासा. ते कसं आहे माहिती आहे का, एक गोष्ट सांगतो. ज्यावेळेस इंडियाने 271 काढले ना, त्यावेळेस समजून जायचं होतं की इंडिया मॅच जितू राहिली, कारण की 271 चेस नसते होत. अरे चेस नाही होते यार, ते कशा गोष्टी करू राहिला तू. म्हणजे तू विचार कर, जस्ट इमॅजिन 271 रन मारले आणि ती चेसही येऊ राहिली. बॉलिंग यार झोपली थोडी आहे यार. एखाद म्हणजे हा ठीक आहे 4-5 ओव्हर पॉवर प्ले चांगला गेला, 10 ओव्हर चांगला गेला, 10 ओव्हर नंतर पडला तर बंबूच. एक चांगला बॉल, एक विकेट खतम आहे. कसा असा विषय असते तो. अभिषेक शर्मा 19वी ओव्हर टाकली त्यानं गेमची, 14 रन दिले. विकेट नाही भेटली, विकेट भेटायला पाहिजे होती, विकेट भेटलीच तर मजा आली असती. रिंकू सिंगले 20वी ओव्हर कोण दिली का, म्हणजे यार रिंकू सिंग ठाकूरला यार 20वी ओव्हर का म्हणा, शेवटची ओव्हर गेमची. अबे त्यानं 7 रन दिले 4 बॉलमध्ये, विकेट घेतली. आणि सोडी भाई तो बॅटिंगनं बॉलिंगनं ताकद मारून हा इट्स सोडी बॅटिंगने मारवाला आणि बॉलिंगने मार खाऊ राहिला, म्हणजे एवढा खतरनाक. 15 बॉलमध्ये 30 मारले त्यानं, आणि सोडी बॉलिंगमध्ये पाहू किती मार खाल्ला त्यानं. 48 रन दिले 3 ओव्हरमध्ये. जर 4थी ओव्हर टाकली असती ना, खतम होता भाऊचा विषय. का तर
काल तर करिअरवर गोष्ट आलती. काल एवढ्या ताकदनं मारू राहिलं ते, काल तर करिअरवर गोष्ट होती ते. तर अशी गोष्ट आहे. आणि एक गोष्ट सांगतो इंडियाची. काल इंडियाचे चालले होते चारच बॅट्समन खेळले काल. अभिषेक शर्मा 30 रन, ईशान किशन 103 रन, सूर्या 63 रन आणि हार्दिक पांड्या 42 रन. मग समजा रिंकू सिंग आणि आपल्या शिवम दुबेनं खेळले. रिंकू सिंगनं काढले 8 बॉलमध्ये 8 रन. मला वाटते ते 8 बॉल नाही का यार, ते हिनं खेळायला पाहिजे होते शिवम दुबेनं. मी मजाक नाही करत, खरं पोचलो असतो आपण 300वर. आणि यांची छाती फाटून गेली असती न्यूझीलंडवाल्यांची. हा ठीक आहे, हे येतील म्हणजे हे तगडे येतील, हे याच्यात काय म्हणतात त्याला वर्ल्ड कपमध्ये एकदम बढिया करून येतील. हे चुका या नाही करतील ज्या यावेळेस केल्या त्यांना. पण सध्या सांगू राहिलो की यांनी 300 तर पाडलेच असते. त्यांचा कॉन्फिडन्स तर खतम करूनच टाकला असता असं. काल तर कॉन्फिडन्स खतम होता त्यांचा, तो काही विषयच नाही राहिला असतं. म्हणजे बिचाऱ्यांना म्हटलं असतं कुठं जा माणसानं आता, या लेवलची कंडिशन होती काल. ल मारलं रे यार, ल मारलं. एवढं नसतं मारायला पाहिजे होतं. 271 रन, 271. आणि ते तरी बरं तो अभिषेक शर्मा चालला नाही. विचार करा, अभिषेक शर्मा आणि ईशान किशनची पार्टनरशिप लागली असती, किती खाल उधळू मारलं असतं त्यांना. मग जिथं बॉल तिथं बाउंड्री, जिथं बॅट तिथं बाउंड्री, असा विषय असते तो. चला मग आता आपण आपल्या बॅटिंगवर येऊन जा, स्कोअर कार्डवर येऊन जा जरासं. आता ज्यांना मॅच नशीब पाहिली, एवढी चांगली मॅच केली असेल तर व्हिडिओ पाहिला मी मॅच समजून जाते तुम्हाला काय सांगायचं आहे तो. ठीक आहे, म्हणजे मॅच क्लिअर करून टाकतो, तुमचा काही विषय नाही आहे. पहिला नंबर अभिषेक शर्मा, संजू सॅमसन. होम ग्राउंड होतं संजू सॅमसंगचं. काल त्याला रन बनवणं इम्पॉर्टंट होतं. जर त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये राहायचं होतं तर म्हणजे ती कालची मॅच सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट मॅच आहे त्यासाठी सगळ्यात. काल त्याने रन बनवले असते, तो सरळ प्लेइंग इलेव्हनमध्ये होता, नाही तर तो खतम आहे विषय. अभिषेक शर्मा, संजू सॅमसन. अभिषेक शर्मानं पहिले 6 बॉल खेळला बरं, नाही तर संजू खेळत असते. पहिले अभिषेक शर्मा खेळला, पण तरीही अभिषेक शर्मा लवकर आउट झाला. 16 बॉल 30 रन, 4 चौके 2 छक्के, 187 स्ट्राईक रेट. ओपनरचा अप्रोच हाच पाहिजे. 200 स्ट्राईक रेट नाही खेळ, डबल न खेळ, विषय खतम कर. ॲग्रेसिव्हली आणि लवकर 200 स्ट्राईक रेट जर हे आले काय म्हणतात त्याला रन आले तर भाई काही विषय नाही आहे. आणि कसं आहे माहिती आहे का, ओपनरनं पहिल्या दुसऱ्या बॉलवर आऊट झाला तरी चालते. तर कमीत कमी तू बॉल तर खराब नाही करू राहिला मग असं रन बॉल खेळून. रन बॉल कसं आता मग संजू सॅमसंग 6 बॉलही खेळला, 1 चौकाही मारला, 7 रन काढले. 1 बॉलवर तर आऊट झाला असेल, 1 बॉलवर चौका मारला असेल, तर मग 3-2 बॉल तर डॉट गेले, ते काय म्हणावं आता. पहिल्या दुसऱ्या बॉलवर आउट व्हायचं असेल तर होऊन जा, फक्त कमीत कमी बॉल तर हे नाही करावं, खराब नाही करावं माणसानं, विषयच आहे तो. संजू सॅमसंग 6 रन, 6 बॉल, 1 चौका, 100चा स्ट्राईक रेट. भाऊ ना हाताने गेलं. आता संजू सॅमसंग तर काय माहित काल कसं झोपला असेल, त्याला झोपही नसेल लागली बिचारायला. पण ठीक आहे. पण एक गोष्ट सांगू काय, आता हे पहा, जर समजा संजू असताना गिल्ले खेळू देणं हे चुकीचं होतं, तर ईशान किशन असताना संजू सॅमसंगला खेळू देणं तेही चुकीचंच आहे. सेम कंडिशन, तेही चुकीचंच आहे, तो काही विषयच नाही. तर आता आणि एक गोष्ट म्हणजे माहिती आहे का, कोणताही एक प्लेयर आपण जर एकाचे मागं लागलो की बा नाही हाच खेळला पाहिजे, तुझे फॉर्म असो नसो हाच खेळला पाहिजे, तर मग कंट्रीसाठी बरोबर नाही, टीम इंडियासाठी बरोबर नाही. आता कसं आहे माहिती आहे काय, टीम इंडियाला जी गरज असन, जो इंडियासाठी चांगला असन तो खेळन भाई. सिम्पल आहे, ज्याचा फॉर्म आहे तो खेळन, विषय खतम. ईशान किशन हाय साब, जे मारलं, जे धुतलं, जे अरे बाप रे बाप, म्हणजे काय काय म्हणा माणसानं आता. एवढं मारलं की ठेवलंच नाही माणसानं. अरे यार खरंच नाही ठेवलं त्यानं, म्हणजे किती खतरनाक म्हणा. 84 रन बाउंड्रीनं मारले त्याने, 84 रन बाउंड्रीनं. ऑलमोस्ट सेंचुरी होती ते. एवढं खतरनाक मारलं त्याने, एवढं खतरनाक. सोडिले भाई 12. सोडिले तुला का माहीत काऊन, म्हणजे काहीतरी होतं वाटतं त्यांचं, पण भयंकर धुतलं. एवढं नसते धुवत यार ईशान किशन. कुत्र्यासारखं मारलं त्यांना, कुत्र्यासारखं. आता आता मला तुम्ही गोष्ट सांगा, आता कोणाकोणापासून वाचता.
एक साईडला अभिषेक शर्मा, दुसऱ्या साईडला ईशान किशन, तिसऱ्या साईडला तिलक वर्मा, चौथ्या साईडला सूर्यकुमार यादव, 5वा नंबर दुबे, 6वा नंबर हार्दिक पांड्या, 7वा नंबर रिंकू सिंग, 8वा नंबर अक्षर पटेल. 8 नंबर पर्यंत बॅटिंग आहे. पण एवढी खतरनाक बॅटिंग आहे की कोणाची रूह कापून देईन माणसाची. एवढं खतरनाक काय माहिती आहे काय, पर्याय तो दो याच्यावर खेळला. स्पिनिंग म्हणजे स्पिन बॉलरलाही खतरनाक मारलं, स्पिनर्सलाही खतरनाक मारलं, आणि पेस बॉलर फास्ट बॉलर जे आहे त्यांनाही खतरनाक धुतलं. एवढं खतरनाक धुतलं की त्याची लिमिट नाही. पेसरले माहीत आहे अभिषेक शर्मा म्हणजे आपला हा ईशान किशन 18 बॉल खेळला पेसरचे 3 ओव्हर. 18 बॉलमध्ये 34 रन, 188चा स्ट्राईक रेट. आणि स्पिनरले भाई 25 बॉलमध्ये 69 रन, 276चा स्ट्राईक रेट. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू यार इमानदारीनं, म्हणजे जर हे सेंचुरी नाही काय लवकर आलीच ती, मजाक नाही खरंच लवकर आलीच ती. 2 3 4 5 6 7 8 7 कमीत कमी आपले येणं काय नाव आहे ईशान किशननं यार 8 डॉट बॉल खेळले. 8 डॉट बॉल 8. जस्ट इमॅजिन ते त्यांना डॉट बॉल नसते खेळले तर मग काय झालं असतं. विचार करून पहा 8 बॉल डॉट खेळले, त्याच्यातले कमीत कमी 3-4 तर बाउंड्री असते. 4 तर बाउंड्री असते. जस्ट विचार करा यार. लय मारलं भाई, लय मारलं, भयंकर मारलं. धागे धुगे सगळं खोलून टाकलं. एवढं खोलून टाकलं की त्याची लिमिट नाही. म्हणजे न्यूझीलंडवाले परेशान झाले ते विचारायले, थकून गेले ते की यार मी काय करा आता याचं. एवढं खतरनाक फ्रस्ट्रेट केलं ते ईशान किशननं. मग तिथून सूर्यकुमार यादव, भाई सूर्यकुमार यादवने डॅमेज देणं चालू केलं तर सूर्यकुमार यादवनं डफिले जे धुतलं, जे मारलं डफिले की त्याची लिमिट नाही. तेच तर पाहिजे होतं. कारण माझ्याकडे डफीत तगडा बॉलर आहे. सर वरुण चक्रवर्ती इंडियाचा पहिला नंबरचा बॉलर आहे, म्हणजे ऑल ओव्हर वर्ल्डचा T20 फॉर्मॅटचा. तर डफीत दुसऱ्या नंबरचा आहे भाई. काल वरुण चक्रवर्तीनं मार खाल्ला, काल डफीनेही मार खाल्ला. ऑलमोस्ट डफीले 40-50 रन वाटते. सांगतो 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 अभिषेक आपला पहिले सध्या सूर्यकुमार यादव कॅप्टन, 30 बॉल 63 रन, 4 चौके 6 छक्के. ओ एक मिनिट हे सांगत राहिलं ईशान किशनचं. 43 बॉल 103 रन, 6 चौके 10 छक्के, 239चं स्ट्राईक रेट. ऑलमोस्ट 240च्या स्ट्राईक रेटनं रन बनवले त्यानं काल. सेंचुरी. विचार करा यार किती खतरनाक खेळला असेल तो. तर ओपनिंग करू राहिला आता ईशान किशन. सोडून द्या आता सगळं सोडून द्या, आता काही नाही राहिलं. सूर्यकुमार यादव 30 बॉल 63 रन, 4 चौके 6 छक्के, 210चा स्ट्राईक रेट. बढिया बढिया. हार्दिक पांड्या हा तर कोळे मारायला आलता भाई. हा दगड मारायला आलता, कोळे बेल्ट फेल्ट सगळं मारलं ना. 17 बॉलमध्ये 42 रन, 1 चौका 4 छक्के, 247चा स्ट्राईक रेट. 2 मिनिटं जरा हा टिकला असता ना, यानं बंबू देऊन दिले असते हार्दिक पांड्यानं. का म्हणा यार आता, म्हणजे जे येऊ राहिले ते मारूच राहिले, जे येऊ राहिले ते मारूच राहिले. रिंकू सिंग 8 बॉल 8 रन, आणि त्याच्यात मध्ये रिंकू सिंगचा एक चौकाही आहे. 8 बॉल 8 रन, 100चा स्ट्राईक रेट आहे रिंकू सिंगचा. शिवम दुबे 2 बॉल 7 रन, एकच छक्का, म्हणजे एक सिंगल रन घेतला, मग त्याला स्ट्रायकच भेटले नाही. मग आला तो नो बॉलच्या फ्री हिटवर. अरे भाई मेरे काय छक्का मारला. म्हणजे शिवम दुबे छक्के बढिया मारते. 350चा स्ट्राईक रेट आहे शिवम दुबेचा. काल जेवढे जण खेळले ऑलमोस्ट सगळ्यांचे स्ट्राईक रेट 180च्या वरत आहे. 180च्या वरत. 2 जण सोडले तर रिंकू सिंग आणि काय नाव आहे संजू सॅमसन. 2 जण सोडले, दोघांचे 100-100चे. दोघांचे सोडले तर सगळ्यांचे स्ट्राईक रेट 180च्या वरती आहे. असं म्हटलं तरी चालते 185च्या वरती आहे. ज्यांना रन काढले ना, समजा 3 प्लेयर आपले हार्दिक, सूर्या आणि ईशान किशन, त्यांचे तर यार 200च्या वरती रन काढले ना. 200 प्लस स्ट्राईक रेटच्या वरती. काय म्हणा आता. आणि 13 सिंगल आपल्या 13 एक्स्ट्रा दिले यांना. कोणा न्यूझीलंडवाल्यानं 13 एक्स्ट्रा दिले. म्हटलं वाह क्या बात आहे. का म्हणा आता यांनी. बढिया भाई बढिया. काय म्हणू शकतो आपण. त्यांची बॉलिंग आहे ऐकून घ्या आता. एवढं खदेडलं त्यांच्या बॉलिंगने. डफी 4 ओव्हर 53 रन, 1 विकेट, 13ची इकॉनॉमी, आणि डफीले पद्धतशीर बसले. आता काहीच नाही आहे की बा
या ओव्हरमध्ये नाही बसले, सगळ्या ओव्हरमध्ये सगळे बसले, ताकद न बसले डफिले. जेमिसन हा भाई हा लागला मागं. 4 ओव्हरमध्ये 59 रन, 1 विकेट, 14ची इकॉनॉमी. बढिया भाई बढिया. फर्गसन हो हो लौकी. नाही बॉलिंगमध्ये पाहायची आहे, बॅटिंगमध्ये नाही पाहायची आहे भाई आपल्याला. 4 ओव्हरमध्ये 41 रन दिले, 2 विकेटा घेतल्या त्यानं, 10ची इकॉनॉमी रन दिले. सगळ्यात कमी इकॉनॉमी याचीच म्हटलं जाते, 10ची. फिलिप्सची होती कारण की तिनं 1 ओव्हर टाकली. सोडी ईश सोडी त्याचे फक्त काल त्यानं 3 ओव्हर टाकले, 3 ओव्हरमध्ये 48 रन दिले. जर चौथी ओव्हर पडलीच ती तर विषय खतम होता. 16ची इकॉनॉमी आहे त्याची, 16ची. ग्लेन फिलिप्स त्यानं 1च ओव्हर टाकली म्हणून तो वाचला. 10 रन दिले ऑलमोस्ट त्यानं एका याच्यात, काय म्हणतात त्याला, ओव्हरमध्ये, 10 ओव्हर. मिचल सँटनर 4 ओव्हर 60 रन, 1 विकेट, 15ची इकॉनॉमी. एवढं धुतलं ईशान किशन आणि सूर्यकुमार यादवनं, एवढं धुतलं की त्याची लिमिट नाही. खतरनाक धुतलं भाई, खतरनाक धुतलं. आपल्या आता यांची आपल्या बॉलिंगवर येऊन नाही, आपली बॉलिंगवर येऊ आणि यांच्या बॅटिंगवर येऊ. टीम शेफर्ड लवकर आउट झाला, लवकर आउट झाला. फिन ॲनल, अरे यार बढिया खेळ राहिला हा. लवकर आउट म्हणजे आउट केलं अक्षर पटेलनं, तगड्यानं आउट केलेले. 38 बॉलमध्ये 80 रन मारले त्यानं ऑलमोस्ट 80. 8 चौके 6 छक्के, 210चा स्ट्राईक रेट. बढिया खेळ राहिला म्हणजे हा तर यार हा मारू राहिला ताकद बढिया. रचिन रवींद्र 17 बॉलमध्ये 30 रन, 2 चौके 2 छक्के, 176चा स्ट्राईक रेट. बढिया. फिलिप्स सगळ्यात महत्वाची ही होती विकेट. 6 बॉलमध्ये 7 रन, 1 चौका आणि 116चा स्ट्राईक रेट. बढिया बढिया. डॅरल मिचल हर्षदीप सिंगनं घेऊन डुबलं. हर्षदीप सिंग आणि हा अक्षर पटेल. हर्षदीप सिंग पहिले पाहून घेऊ आपण. 12 बॉलमध्ये 26 रन, 2 चौके 2 छक्के, 216चा स्ट्राईक रेट. हा जॅकॉब्स 11 बॉलमध्ये 7 रन काढले भाऊनं. मिचल सँटनर दोन बॉल खेळला तो 0 रन आउट झाला. कायली जेमिसन 5 बॉलमध्ये 9 रन. आणि भाई सोडीनं मारलं भाई. त्यानं काम आहे, फ्रस्ट्रेशन काढली त्याची. ही सोडी म्हणे मी मारून जाईन इनले. 15 बॉलमध्ये 33 रन केले त्यांना. 15 बॉलमध्ये 33. समजा याच्यात 2 जण आहे 200 स्ट्राईक रेटवाले, 3 जण आहे 200 स्ट्राईक रेटवाले, तर ईस्ट सोडी त्याच्यात आहे. डफी गिफी ते सोडून द्या यार, ते काय पाहता. तर अशी झाली कालची भाई मॅच. आणि एवढी तगडी मॅच झाली. शेवटच्या 10 ओव्हरमध्ये इंडियानं 169 रन काढले. 169 बुक आहे यार, बुक आहे. 169 रन काढले इंडियानं शेवटच्या 10 ओव्हरमध्ये. त्याने विचार करू शकता तुम्ही काय खतरनाक कंडिशन आहे, काय खतरनाक लेवल आहे इंडियाची. खतरनाक मारवाल्या. ईशान किशन 28 बॉलमध्ये 50 रन मारले त्याने. 28 बॉलमध्ये 50. आणि पहिल्या 10 ओव्हरमध्ये इंडियाची कंडिशन अशी होती, 15 बॉलमध्ये 27 रन होते याचे काय सूर्यकुमार यादवचे, आणि 23 बॉलमध्ये 39 रन होते ईशान किशनचे. इथून यांना खायचेच नेलं. एवढं मारलं त्याची लिमिट नाही. अक्षर पटेल बॉलिंग काय बढिया बॉलिंग केली भाई. आपली बॉलिंगले चॅलेंज नाही आहे, कोणीही काही असो उखाड के फेकी देंगे आपण. ईशान किशन 20 बॉलवर एका टायमाला 20 बॉलवर 27 रनावर होता. 20 बॉल 27 रन, अराउंड 160-170चा स्ट्राईक रेट बनते तो अराउंड. हा 170-160चा स्ट्राईक रेट. तिथून मारला त्यानं खायचे तिथून. आणि संजू सॅमसंगच्या बद्दल काय बोला आता, मग तुम्ही पुऱ्या सिरीजमध्ये सांगून द्या. संजू सॅमसंगनं पुऱ्या सिरीजमध्ये 46 रन काढले. टोटल सिरीजमध्ये 46 आहे त्याची. टोटल सिरीजमध्ये काय म्हणा आता येईल यार. चांगला भला चान्स होता. फॉर्म नाही आहे आता, काय करू शकतं. पण आता ज्याचा फॉर्म आहे त्याला तर खेळू द्यायला लागेल ना. नाही खेळू दिला तर मग ते ना इन्साफी झाली, जशी तुमच्यासोबत ते झाली. ते आता गडबड. आला खेळन भाई ईशान किशन. आणि तिथे निवराला तिलक वर्मा. आता होईन मजा. आता मारा नाही लोक, आता नाही पाहिजे. आणि इंडिया भाई जे खेळली शेवटच्या 10 ओव्हरमध्ये, शेवट तरी थोडा गडबड झाली. जेवढे बॉल आपल्या रिंकू सिंगला भेटले असते तेवढे बॉल जर याला भेटले असते कोणाला, शिवम दुबेले, तर मग मजा आली असते. आणि यांचं काय करायचं, 8 ओव्हरमध्ये न्यूझीलंड 100 रनावर पोहोचली होती. 8 ओव्हरमध्ये
फिल ॲनल खेळू राहिला तर 34 बॉलमध्ये 77 रन त्या याच्यात. आणि हे 10 ओव्हरमध्ये 130 रनवर पोहोचले होते न्यूझीलंडवाले. तिथून एवढे नाही बनत यार, एवढे नाही बनत. कोण कोण मारण, किती मारण. कसा विषय माहीत आहे काय, इथे थोडं नॉर्मल खेळलं ते चालत नाही. कशा गोष्टी करता, रिक्वायर्ड रन रेट वाढू राहिला, टार्गेट एवढा मोठा चेस करावं लागते. मारून खेळलं तर विकेट पडायचे चान्सेस जास्त आहे. दोघंही फसते ना माणूस, असा विषय. अन जर यावेळेस म्हटलं की बा एरा चालू आहे, हमारा एरा नाही आहे, पीच म्हणजे पहिले आमचा एरा चालू होता, आम्ही मारू राहिलो तुम्हाला, आता हारू राहिलो. अरे तुमचा एरिया तर तुम्ही एरा एरा ई अरे बाबा एरा, तुमचा एरा येता आता तुम्ही हारू राहिले आम्हाला. आमचा एरा डबल आला तर आम्ही डबल हारणं चालू करेन तुम्हाला. आता जर असं कोण म्हटलं पाकिस्तानमधून तर मग पाहू आपण काय आहे तो. आणि ते मॅच झाली यांची पाकिस्तानची ऑस्ट्रेलियाची. 3 मॅचची T20 सिरीज आहे तिथं. पहिल्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया हारली, दुसऱ्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया हारली. अभि आणि ते खेळा, ते त्यांची इच्छा, ते हारा जिता. पण तुम्हाला एक गोष्ट सांगून देतो, ऑस्ट्रेलियाची खासियत आहे, ते कोणत्याही मोठ्या टुर्नामेंटच्या पहिले लिच्चडनला गंद हारतात. 2021-22 मध्ये बांगलादेशसमोर हारली होती ती, बांगलादेशसमोर ऑस्ट्रेलिया. आणि बांगलादेशने किती ट्रॉफ्या काढल्या मग त्याच्यानंतर तुम्ही पाहून घ्या, ऑस्ट्रेलियाने किती काढल्या तेही पाहून घ्या. तर त्या धोक्यात तर काही येऊ नका की बा नाही बा ऑस्ट्रेलियाला हरवलं. आणि एवढी खुशी आहे त्यांना, एवढी खुशी आहे की मॉडर्न डे क्रिकेट खेळू राहिले T20चं. एकदम एकदम मॉडर्नच झाले, एकदम मॉडर्न डे क्रिकेट खेळू राहिले इथं. अरे यार, ते सगळ्यांना चालू केलं पहिलेच, तुम्ही आता आता आली, त्याच्या आपण काय करू शकतो मग तुम्ही सांगा. ते ना, अरे यार ते पहिलेपासून नाही खेळू राहिले तर आपण काय करू शकतो. ते यार ते म्हणतात नाही नाही आता तर विषय खतम, आता हे ते वांग्याची भाजी वगैरे वगैरे. जाहिलो की मून लागते यार, मला असं वाटू राहिलं आता. बा जे जाहील आहे त्यांच्या तोंडी नाही लागायला पाहिजे माणसांना. जर तोंडी लागला तर नुकसान आपलंच आहे, आपण नाही पोहोचू शकत त्यांच्या IQ पर्यंत. पण एवढं लक्षात ठेवता, आता तिसरी मॅच आहे आजची यांची पाकिस्तान वर्सेस ऑस्ट्रेलियाची. या मॅचमध्ये सगळेच जण खेळन असं मला वाटते ऑस्ट्रेलियाची. आणि ह्या मॅचमध्ये जर सगळेजण खेळले ऑस्ट्रेलियाचे, ऑस्ट्रेलिया मारू राहिली यांना 1 साइडेड, आरामशीर धुर राहिली यांना कुत्र्यासारखं. हे मॅच हे म्हणतील आम्ही सिरीज जितलो, ऑस्ट्रेलियाला हरवला, आम्हाला कॉन्फिडन्स आला. आणि यांचं जिंदगीचा मकसद लय मोठा आहे सध्याच्या कंडिशनमध्ये की इंडियाला हरवायचं आहे. यांना असं वाटलं की इंडियाला फक्त हेच हरवू शकतात, बाकी कोणीच नाही हरवू शकत. घंटा हरवू शकता तुम्ही, तुम्ही कागदार लिहून घ्या, तुम्ही नाही हरवू शकत. आणि दुसरी गोष्ट अशी, अरे यार लाईट नाही साथ देऊ राहिला, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की तुमचा तो प्लेयर आहे उस्मान तारिक, पाहू ना त्याचं बॉलिंग ॲक्शन पाहू ना आम्ही त्याचं, तर चुकून हत्ती नाका लागचा. आणि त्या बॉलरची जिंदगी बर्बाद करायचं असं, मी मजाक नाही करत. त्याला पॉवर प्लेमध्ये देऊन देता, नाही तर त्याला तुम्ही 6व्या ओव्हरमध्ये देऊन देता, कधीही आणा चालते. प्लेयरचे नाव सांगितले ना भाई, रूह कापून जाईन. शिवम दुबे भेटू राहिला त्याला, हार्दिक पांड्या भेटू राहिला, सूर्यकुमार यादव भेटू राहिला, 3 नंबर तिलक वर्मा भेटू राहिला, तिलक वर्मा स्पिनर, ओ काय मारते तो त्याला. ईशान किशन भेटू राहिला, पॉवर प्लेमध्ये आला तर. अभिषेक शर्मा भेटू राहिला, पॉवर प्लेमध्ये आला तर. कोणाला मारशीन, किती मारशीन भाई. अब्रार अहमद तुले नाही सोडलं, तिला घंटा सोडलं. आणि तो पॉज देऊ राहिला माहीत आहे, तो पॉज देऊ राहिला 1-2 सेकंडचा. बॉलिंग करताना थांबते सहा तो, मग मारते, थांबते मग बॉल फेकते. काय माहीत काय गडबड करू राहिला तो. करू दे यार, करू दे, मजा लेन. तो लय खतरनाक बॉलर आहे भाई, लय खतरनाक आहे. पण तो खतरनाक मार खाईन, एवढा खतरनाक मार खाईन तो बॉलर की त्याचे सगळे म्हणजे जे आहे की बा नाही मला इंडियाला हरवायचं आहे, 1 साइडेड मी इंडियाला पाकिस्तानला मॅच जितवन इंडियासमोर. यांचं जिंदगीचं मकसदच हे राहिलं आता की इंडियासमोर मॅच जिता, विषय खतम करा. हे तर काही अवे आपण तर विचारही नाही करत यार. सलमान अली आगा, ओ आगाजी, बाबर आझम खेळते का नाही खेळत. बाबर आझम खेळायला पाहिजे, बिग फॅन भाई, बिग फॅन.
म्हणजे बाबर आझम जर खेळला तर दुसऱ्या टीमला कॉन्फिडन्स येते की नाही यार आपला एक प्लेअर जरी खेळू राहिला दुसऱ्या टीममधून तर तो काही विषय नाही आहे. तो आता 16 वेळानं भेटू आपण दुसरा व्हिडिओ मी संध्याकाळपर्यंत काढतो. तो चलो बाय बाय गुड नाईट.